ची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। नीट पेपरफुटीच्या संदर्भातील जलद सुनावणीसाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर नागपूरमध्ये 2 विशेष न्यायालये आता स्थापन करण्यात आलेली आहेत, तर मुंबई उच्च न्यायालयाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर दुसऱ्याच दिवशी आता हालचाली पाहायला मिळत आहेत। नीट पेपरफुटी प्रकरणासह सार्वजनिक परीक्षांशी संबंधित गुन्ह्यांची सुनावणी आता या कोर्टांमध्ये होणार आहे। तर नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ मुंबई आणि नागपूरमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलेली असतानाच उच्च न्यायालयाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। नागपूर न्यायालयाकडे सध्या पेपरफुटीच्या संदर्भातील 11 प्रकरण वर्ग आहेत। यामध्ये नीट पेपरफुटीशी संबंधित प्रकरणांचाही समावेश आहे। 2026च्या नीट पेपरफुटी प्रकरणातील महाराष्ट्रातील काही आरोपी सध्या दिल्लीमधील न्यायालयाच्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत आणि त्यामुळे आता सरकारी पातळीवर देखील हालचाली वेगवान होत असल्याचं पाहायला मिळत आहे।